रसिको आपण पाहतो आपल्या आयुष्यात बाप बाप नावाला खूप महत्व आहे आणि बाप जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलं घर चालत असतं. खरं तर बापाची जबाबदारी काय असते आणि हेच आमच्या ह्या प्रसंगातून दाखवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. जितका विनोदी तितकाच हृदयस्पर्शी आणि प्रबोधनपर खास सादर करत आहोत. बाप हा बाप असतो, हिशोब त्याचा साप असतो. बाप हा बाप असतो, हिशोब त्याचा साप असतो. तू गेल्यापासून आहे ना काय प्रसंग आला किंवा काय झालं काय दुःख झालं त्या सगळ्या गोष्टी मी मनात घालून मुलाला लहानाचा मोठा केला तर त्या मुलानं काय केलं मुंबईला गेला नोकरीसाठी तिकडच्या तिकडे लग्न केलं मला सांगितलं नाही ते पण फोनवरती सांगतो दुसऱ्या दिवशी की बाबा माझं लग्न केलं पण काय आहे हे सगळ्या गोष्टी ठीक आहेत कुटुंबात घडतात प्रसंग येतो जातो सामोरं घेणे आपलं कारण का आपण घरात मोठा माणूस म्हटलं तर कोण सांभाळणार या जबाबदाऱ्या तर आपण सांभाळायचे त्याला बोलून न बोलून काय खाजवणार काय तुम्ही पण कशाला टेन्शन करता वाय कसलं हा काय तर सांगता वाय ना माझी बायको माझा पोर कोण कोणाचं नसतो अरे कोण कुणाचं नसतं ते पण माहिती आहे तेच म्हणतोय हे नाही रे मग तुम्ही मला जे प्रेम दिलं ना मुलासारखं वाढवलं लहान असताना मी तुमच्याकडे आलो मला घेऊन आलात पण आजपर्यंत कधी बापाचं प्रेम नाही दिलं तसं झालंच नाही हो मालकीन बाईने काय पोरासारखं वाढवलेलं आहे मला हेच मी सांगतोय की माझ्या मुलाला सुद्धा लहानाचा मोठा करून येण्या त्यानं लग्न केलंय ते मला आज कळलं काय बोलताय हुशार म्हणून लग्न केलं पण मी तुम्हाला न सांगता हेच बोलतोय मी मला म्हणजे एवढं वाढवायचं पोराने पोरं साधं सांगू पण शकत नाही बापाला सांगायला का भारी आहे काय तेच नाही म्हणतोय अरे भले मी गेलो नसतं लग्नाला बापाला सांगितलं असतं ना तर मला समजून झालं असते पण बरोबर आहे आपण कसं आहे तुम्हाला सांगतो ऐका ना तुम्ही घाबरू नका पोराने किती पण उड्या मारू दे कुठं पण परदेशात जाऊ दे पण कधी ना कधी त्यांना बापा आठवतो गणना विकली येतील नंतर बाप आता झाला काय कुठे गेलाय काय खातोय काय नाही ते पण बघणार आहे ते पण बरोबर आहे पण तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही असं टेन्शन मध्ये राहिलो नका मला टेन्शन येतं टेन्शन नाही रे एकटा असला ना की मला विचार येतात रे बघा अजिबात मला काय आणायचं नाही पण ते कसं असतं माहितीये काय शेवटी कसं बायको मेल्यानंतर असं होतं तर ते म्हणतात ना पूर्वीची म्हण आहे बघा जी बायको मेली त्याची अक्कल गेली म्हणजे तुला म्हणायचंय का तुमची अक्कल गेली असं ना मला म्हणायचं आहे पण माणसाला टेन्शन मध्ये असतं ते मी टेन्शन घेत नाही हे बघ आपल्याला काही कमी आपण मेहनत करतोय खातोय काय फरक पडला टेन्शन घ्यायचं नाही हे बघा का असा माणूस दुःख झालं ना की सगळं सांगायचं मी तुझ्या बापासारखा मी तुझ्या भावासारखा मी तुझ्या बहिणीसारखा मग कोण म्हणेल मी तुझ्या बायकोसारखा त्यामुळे बायकोला जपून ठेवायचे काय अरे पण ती असायला हवी नक्की तर नाही तुमचे हो पण आपण कसं आहे बायको जेव्हा असते त्या काय का आता झालं नाही काय म्हणजे प्रेम हा विषयच नाही हो बायकोला कसं तर प्रेमात बोलत 4 दिवस जास्त काढेल ती पण काढेल तुमचं पण काढेल त्या सगळ्या गोष्टी सोड शेताला पाणी नाही लावलं राहिलो 4 दिवस शिमग्याच्या मागं ढोल वाजवाय तिकडे 4 दिवस गेलो ना पाणी लावायचं राहिलं आहे अरे ती कामं करायला पाहिजे ती देवाची आहे पण आपल्या शेतीकडे पण लक्ष दिलं पाहिजे देवाची मजा
देवाची म्हणजे हो मुंबईवाले येतील आणि इकडं तिकडं टुक 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 करीत राहतील. ढोल वाजवाय कोण घालतोय का ढोल घाल्यात? मी आहे म्हणून अख्ख्या गावात फिरतोय. हा बघा, मी लगेच पाणी लावून येतो, तोपर्यंत तुम्ही नाश्ता करून घ्या. नाश्ता करून घ्या. तब्येत बघा काय खराब केली पाहिजे. अरे करतो रे मी. बाबा हो बाबा कोण आलाय? बाबा हो काय बोलतो? हो काय बोलतो? हा, आशीर्वाद आहे. काय रे? बाबा ओळख करून देतो, ही माझी मिसेस सुनीता. अरे बायको घेऊन येणार होता तू. मिसेस म्हणजेच बायको. अहो, मिसेस बोलतात बायकोला. हा, म्हणजे साडी नेसती ती बायको आणि ड्रेस घालते ती डिशेस. काय मला आधी समजलं. फॅशन आहे, खूप शिकलेली आहे ती. खूप शिकलेली आहे, खूप. शिकलेली आहे का? हो आणि आणि लग्न केलंच पण मंगळसूत्र कुठं आहे? हे काय हातात? हा. म्हणजे नवऱ्याला हातात ठेवलाय. काय पायात तेवढा घालू नको, त्याला आपण तोडू शिकायला पाहिजे. काय पण घालू. काय संस्कारच काय? फॅशन आहे ती. फॅशन. हा. शिकलेली आहे ती आणि मोठ्या घराण्यातली आहे ती. काय झालंय काय, तिच्या आई वडिलांच्या विरोधात आम्ही लग्न केले ना, म्हणून तिच्या आई वडील फक्त नाराज आहे. होय काय? हो तू लग्न केलेस ना, इथपासून गावात हसतोय ना, लोक म्हणतात तुला यायला लागलं काय मी हसतोय तू. पण काय बोलता बाबा? वेगळी आहे. तुझच्या आई बापाला वाटणार आहे मुलाला पळून लग्न केलं ते, कुणाला बरोबर वाटणार आहे, का राग येणार नाही त्याचा. बरं ठीक आहे, आलाच आहे ना आता, असू द्या. आलाच आहे ते, जरा हातपाय धुवा आणि थोडंसं काय उरलंय माझ्याकडे ते खा. मी जरा आराम करतो. ठीक आहे हं? चालेल. भांडू नका, भांडू नका. नाश्ता करून ये लवकर. काय नाश्ता करूया? हा, काय झालं? मला काय सांगितलं? काय सांगितलं म्हणजे, हे बघ कसा वाटला आमचं गाव तर आणि कसं वाटलं आमचं घर. काय याचं घर काय म्हणे मला मोठ्या भूषण काय मारे माझं गाव असं आहे, माझं गाव तसं आहे. मग काय झालं? काय तुझ्या काय गावात आहे रे? काय म्हणजे? आणि हे दगड हे डोंगर ही माती तुझ्या गावात. माझं घर बघितलंच ना कसं आहे, मी राजवाड्यात वाढले आणि हे तुझं असं घर. अगं हो ग. अरे हो म्हणजे काय, साधं डायनिंग टेबल नाही बसायला मिळते, मातीवर बसू हे मला जमणार नाही. काय ते तू लवकर बघ, माझं मुंबईला जाऊया. अगं हो ग, आपलं काम झालं की आपण लगेच निघू ना. कधी किती वेळ आल्यापासून नुसतं बडबडच करतोय. काय काय झालं? काही नाही. मग? काय बरी? हा, कसं आहे आमचं गाव, कसं आहे आमचं घर? तर खूप छान. काय? आवडलं तिला? सत्ता बनलंय मी. होय ना? घर कुणाला आवडलं नाही, सत्ता बनलंय मी. गाव सुद्धा आवडलाय तिला आपला. गाव नाही मी बांधलाय, हा. घर तेवढं बनलंय. तिला आवडलंय ती मी तुम्हाला सांगितलं. बरं, नाश्ता वगैरे केलात ना? हो किती हो? काय काय ते बोला, मला ऐकू दे. तुमची तब्येत वगैरे व्यवस्थित आहे? मला काय झाले, धाड भरली सगळं गावावर गेलो. पैसे बियत मी घरातच नाही. असं नाही हो, विचारलं तुम्हाला. नाही मी बरं आहे, मला काय नाही. मी मस्त एकदम उड्या मारतोय. बाबा माझं नाही तुमचं काम होतं. काय? आमचा विचार आहे की हं. मुंबईला फ्लॅट घ्यायचा विचार आहे. घ्यायचा. हो त्यासाठी तुमची मदत पाहिजे मला. माझी मदत का आता माझ्या चिराव चालणार आहे का शिबियाची बिया गुचालणार आहे? हे आपला चाय तेवढी बनवून द्यायचं काम करीत बसतो. बाकी का आपल्याच्या दिसलं नाही बा. आणि त्या बिल्डिंग वरती तर आपल्याला अजिबात करता येणार नाही. अहो फ्लॅट घ्यायचा आहे, बांधायचा नाही आपण. अहो फ्लॅट विकत घ्यायचा आहे. विकत घ्यायचं आहे. हो हो असा आमचा विचार आहे. घ्यायचा की त्याला काय होतंय? त्यासाठी तुमची मदत पाहिजे हो थोडीशी. कसली? अहो मला आहे ना एक 10-1 लाख रुपयाची मदत पाहिजे फ्लॅट घेण्यासाठी. किती? 10 लाख रुपये. त्याच्यावर शुल्ली किती असतात तर मला माहिती नाही. कुठे 10 लाखाची गोष्टी देतोय? 10 लाख कधी वापरा तुझ्या बघितलं ना? अहो असं काय करता बाबा? अहो तुमचा एकुलता एक मुलगा आहे ना मी. हा, अरे एकूण तर एक आज नाही तर 5 वर्ष माझ्याकडे पैसा असायला हवं ना. अरे मला पण लहानपण ठेवायचं ना. किती
आपली प्रॉपर्टी किती आहे माहिती आहे ना? किती जमीन आहे आपली? भरपूर आहे. मग त्यातला एक थोडासा तुकडा विका आणि मला 10 लाख रुपये द्या. बस. भाकरीचा तुकडा विकून नाही व्हायचा. जमिनीचा तुकडा असतो. जमिनीचा तुकडा एक विकला की 10 अरे लाख. माझ्या वाडवडिलांनी जमीन राखून ठेवलं नाही की तुला ऐकून ध्रुव घ्यायसाठी बिलकुल नाही देणार. थांब गं, बाबा देते मला. कधी? नाही बाबा काय तुला देण्याचा नाही. असं काय करता? बाबा मरल पण जमीन विकणार नाही. सगळ्या जमिनी समाधी बांधील पण जमीन विकणार नाही. माझं ऐकतच नाही. अहो बाबा, मी एकूण एक मुलगा आहे ना. अरे एक नाही तू माझ्या मैत्रिला आला तरी चालेल पण जमीन नाही विकणार. असं काय करताय बाबा? बिलकुल नाही. जमीन विकून मी तुला पैसे देणार नाही. तू मेहनत कर, कमव, पैसे भरपूर कमव आणि त्याची रूम घे. पण ही जमीन विकून पैसे देणार नाही म्हणजे नाही. माझं समाधान. तरी मी तुला सांगत होते गावी जाऊन काहीच काम होणार नाही. तर तू आपल्या उद्या तुमच्या बाबांना घेऊन बसलास. काय मदत झाली का? तरी मी तुला सांगत होते काय ते काय नाही. आपण मुंबईला जाऊया. तिकडे जाऊन आपण बघू काय करायचं ते. लगेच रिक्षा पाहिजे तर बोलून देतो. त्याची इकडे काय पण गरज नाही दाखवायचं. पैशाची. नाही, इकडे पण दाखवायचं नाही. मी काय म्हणते तुमचा ऐकून काय मुलगा आहे तुमचं कर्तव्य नाही का आम्हाला मराठ करायचं. ए पोरी, माझं कर्तव्य तू मला नको शिकू. मला शिकू नको. माझं कर्तव्य काय आहे ना ते मी पार पाडलेलं आहे. आणि ह्या गोष्टी तुझ्या घरात असतात, माझ्या घरात नाही. कर्तव्यांच्या गोष्टी मला सांगायच्या नाही. मी जमीन विकून पैसे देणार नाही. तुम्हाला राहायचं असलं तर राहा, नाही तर चालू पडायचं आहे. पाहिलंच ना तरी मी तुला सांगत होते कोण कोणाचं नसतं तरी तू माझं ऐकलंच नाही. ठीक आहे, आता मला कळलं कोण आपलं आणि कोण दुसरं ते. मग? बरं ठीक आहे, चल आपण लवकर निघूया. मला कुठे गावाला राहायचं. विशाल भाऊ तुम कब आया? काय ना? साथ में कौन लाया? आपण काय बोलतो? त्याला मित्राला घेऊन मी फिरतोय. हो, काय पण काय बोलताय? अगं बाई, हो, मित्र आहे. ए वेडा, तो मित्र नाही. मी म्हटलं तुला क्रिकेट खेळायला निघाली का काय? काय पण काय बोलतो तो? अरे ती मिसेस आहे माझी. कोण आहे? अरे ती मिसेस आहे माझी. हे बाई माझी फारच विशेष आहे ही. मला या बाकी जग शोधून काढल्या कुठनं तरी. काय काय झालं? अरे आमच्याकडं हा असलं बघायला नाही भेटत. कधीतरी जत्रा असली ना तसली सोंगा येतात गावात. बाई रुबाब आता. काय पण बोलू नकोस हा तिला. नाहीतर काय म्हणजे तिच्याबरोबर तू लग्न केलं? हा मग तर बरं केलं. का? अरे एका कपड्यात दोघांचं भाग. आयडिया सांगतो तुला म्हणून सांगतोय बाकी कोणाला सांगू नको. काय? कसं आहे, वर्षाला एक ड्रेस घेतलास ना तर तुमचं दोघांचं भाग आहे. म्हणजे तू एकदा कपडे घाल, तू बाजारात जा, तू बाजारात न जाऊन तू कपडे घाल, तिला घालायचा, तिला बाजारात. अरे दोन कपडे घ्यायचे कशाला? ए, काय पण काय बोलू नकोस. हा मात्र काय रे? माइंडवर लँग्वेज काय बोलत चाललाय. काय का? माइंडवर लँग्वेज. या. India is my country. All India आता भाजावर होईल, काम चालू जे, पोलीस पेरी, आणि नवनी करी. गावात आमच्या हात चालतं, फक्त पुढे इंग लावलं का आमचं इंग्लिश चालू. मला इंग्लिश कळत नाही. मला या. म्हणजे काय? या मोकाची बसा. म्हणजे काय विचारतो, नाक्या गावाला अजूनपर्यंत काय चाललंय ना? तुला काय करत? आणि मला इंग्लिश ही बाई मला इंग्लिश शिकवते. आणि एकदा बोलतात नेहमी पोलीस गाड्या नेली ना दुसऱ्या दिवशी फट लावून बोलत. काय पण बोलू नकोस हा तिला. भाऊ तुझी बायको आहे ना? हा मग नाहीतर काय आहे तरी कोणा आमच्या घरचा नोकर आहे. नोकर आहे. हो. आणि हा असं एवढं बोलतोय तरी तुला सांगते तुझ्या बाबांनी त्याला चढून ठेवलंय. होय काय? नाहीतर काय तू कोणाचं मला माहित नाही. पण जर नोकर असशील ना तर नोकरासारखाच राहा. हे बाई माझ्या आहे. बाई नालारी मला देऊ देते. नाहीतर काय तू काय बघत बसलाय चल लवकर. हा हो. नाहीतर काय बायकोच्या बाईला आहे का माहिती? बायको चुरू बोलते की तू. माझी बायको मला प्रिय आहे. माहित नाही. तुझी बायको तुला प्रिय असेल काय मला प्रिय असेल का? तू पण असं काय बोलतो? तुझी बायको तुला प्रिय आहे ती मला नको आहे. मला
ही साधं जनावर नाही हा हे थांब आलो. थांब रे, मला जाऊ दे. मला तिच्याशिवाय जमणार नाही जायला. अरे होय तुझ्याशिवाय जमणार नाही असं बरं तर मग आम्ही बाजूच्याशिवाय जगू शकत नाही तुझ्या आणि पळून गेल्यावर मग नाही रे गेली पळून मला सांगितलं आणि अबं ती जाणार नाही हा लोंढा घेतल्याशिवाय ती जाण्याची नाही मला इथं जायचं पण नाही. मला काही बोलू नको. हे चल लवकर जाऊया आपण. येशील जनावर साधं नाही यानं बघत आगावा आली ती आम्हाला या पाण्याची पण म्हणजे आपल्या पूर्वजांना जो म्हणी करून ठेवला नाही ना त्या चुकीच्या नाही ना म्हणजे जिथे पण हाल आणि मेल्यावर माल तसही परिस्थिती आहे म्हणजे जिथे पण बापाला बघायचा नाही पण मेल्यावर असा काय माल घालायचा ना काल नुसता मरणाचा जीवन जातोय काही जिलेबी वरपतोय लाडू खातोय नंतर काय फायदा आहे का त्याचा तर बापा ज्याचा मुखाला लागत नाही तेव्हा हा पाणी सुद्धा टाकायला नाही आणि नंतर लोकांना जेवण तुकाराम महाराज का सांगून गेले भुके नाही अन्न मेल्यावरती पिंडदान आमच्या लोकांनी तेच केले भुकेल्याला अन्न नाही दिले पण मेल्यावर मात्र पिंडदान केले आमच्या लोकांनी बरोबर उलटा चुकीचा अर्थ लावले अहो आपले जे संत सांगून गेले ना त्या चुकीचं सांगून नाही गेले ते आपल्याला चांगलं सांगून गेले म्हणून तर आपण अजून त्यांच्या गाथा गातो ना पण या पोरांना नाही हो मला तर म्हणायचं आहे पोराला एक वर्ग कमी शिकवा पण पोराला चांगले संस्कार द्या आणि कर्म माणसाची चांगली पाहिजे तुम्ही बापाला चांगलं सांभाळा तुमचं आयुष्य चांगलं जाणार आणि कर्म म्हणजे काय असतो ओ छत्रपती शिवराय केवळ 50 वर्ष जगले हो पण 396 वर्ष होऊन गेले अजून प्रत्येकाच्या मनात काय आणि आम्ही आमचा बाप मिळाला का दुसऱ्या दिवशी पहिला मृत्यू दाखला काढून आणतो त्याचा एवढं कर्म चांगले असतात आपल्याला तुम्ही लक्षात ठेवा सासूला आता तुम्ही भांडाल आता बोलाल आता खायला देणार नाही तुमची सून आल्यावर तुम्हाला पण तसंच कोपऱ्यात बसवणार आहे कारण का माणसाची कर्म कधी चुकत नाहीत लक्षात ठेवा आपल्याला आता वाटतंय सासू ना अरे काही वाटते सासू माझ्याची अजिबात नको तिला प्रेमाने वागवा तुमचं आयुष्य प्रेमाने जाणार तिच्यावर भांडा तुमच्याबरोबर तुमची भांडणारच आणि आमचं मालक कसं आहे साधा बिचारा गेली मला तो बघा एवढं सगळं आहे संपत्ती चांगली आहे पण भला माणूस आणि भला म्हणतात मी म्हटलं कोण कोला आला मी असं लगेच अचानक वाटतं म्हणजे कोला कोण आला प्रतिष्ठित माणूस आहे ना तुका म्हणतो ती गेली का बरोबर हो हो शंभू आले होते ते मला नाही, मला पण भेटले हाक लावून लावलेत घरात होय काय तेव्हाच एवढा सोन्याचा पारा चालला होता नुसतं ना अंगावर आली हो माझ्या अरे रूम घ्यायचा म्हणून जमीन विकायला सांगत होते कोण मग नाही नाही हो. काय यायला लागलं काय हो जमीन विकून रुमा घ्यायच्या म्हणजे आमच्या इकडची एक एकर विकायची ना तिकडे धाबायची रूम घ्यायची म्हणजे आता झोपलं तरी खाली पाय लागतोय वरती डोकं लागतंय म्हणजे इकडचं अरे त्या परप्रांतीयांना आमच्या जमिनीचं महत्व कळलं तर तिकडनं इकडे येत आहे त्याच्यामुळे त्याला दादा येतोय मामा येतोय काका येतोय आम्ही काय करता बाय एका जमले खा पैसा दा म्हणून काय झालं ते तुला तुम्ही माहितीये काय लोकांनी जमिनी विकलेलीच ना ज्याली ज्याली तर आता खडं खात्यात खडं चेष्टा नाही आपण नाही जमीन विकला कुठे ते म्हणू दे हो तुम्हाला ते जगताप साहेब भेटले होते शेतावर येताना हो तुम्ही ते मिल मध्ये काम करायच्यात ना त्या सरकारने तुमची दखल घेतली 10 लाख रुपये आणि एक रूम भेटणार आहे मला कागदपत्र तुमच्याकडे आहेत ना फॉर्म भरला आहे ना हो नाही तर 50 रुपयाचा फॉर्म म्हणून आमच्या लोकांनी तेव्हा भरली नाही अरे काय सरकार देणार काय कुठला काय देत आहे म्हणून 50 रुपयाचा फॉर्म भरली नाही आता कर्मान गेले ज्यांनी भरली ना त्यांना भेटते मागायला हे द्वारा सांगतोय का यांच्या पूर्वी जर माझ्या पोरग्याला सांगितलं तर उद्या धावती ना मला पण माहितीये मी का बुक घेऊन गप आहे नाही तुम्हाला माहितीये म्हणजे काय हे कागदपत्र घेऊन जायचं त्यांच्याकडं सगळं मला माहिती फक्त तू बाबा उठतो मला वाटतं कोणाला माहिती नाही म्हणजे त्याला अजिबात द्यायचं नाही यायचा पण त्याला पण सांगायचं सहजासहजी द्यायचं नाही नाही बरोबर साधासाठी गरज पण केली पाहिजे साधासाठी पोरांना भेटलं ना की त्याची त्याला किंमत राहते मग पोरं वाया जातात हे मात्र बरोबर आहे त्यामुळे आता मोठ्याने बोलणारच नाही त्याच्या पुढे मी मोठ्याने बोलणारच नाही बोलूच नको त्याला काढता कामा नाही हे मरू दे आपण कागदपत्र घेऊन पहिले साहेबांकडे जाऊ. चल चल
बाबांनी काय केलं का तुझ्या बाबांनी? काय आलं? तरी बोलले होते काय होणार नाही गावी जाऊ दे, तू माझं ऐकलंस? हे बघ, आता काही टेन्शन करायची गरज नाही. टेन्शन मध्ये असं काय बोलतोय तू हे पण? बघ, हे बघितलंस काय? हे काय? हे बघ, मिल कामगारांना एक फ्लॅट 10 लाख रुपये मिळणार आहे. त्यांना भेटतील आपलं काय त्यात? त्याला काय म्हणजे? हा अगं तुला माहितीये काय, माझे बाबा 25 वर्षापूर्वी मिल कामगार होते काय सांगतो? हा. हा आणि त्यांना एक फ्लॅट आणि 10 लाख रुपये सुद्धा मिळाले. काय त्यांचं नाव पण आहे बघ, इथे. मी लिस्ट काढूनच आणले. काय सांगतोस का? हा? तुमची आपलं काम अगदी सोपं. बघ, आता बाबांना कसं हा जमीन विकायची नाही ना, अगदी बरोबर. नको विकू दे. हा ना फ्लॅट भेटलाय तर आपल्याला भेटेल, पैसे सुद्धा आपल्याला भेटतील. ते तर झालं. आणि ते काय मुंबईला येणार नाही. अगदी बरोबर. ते काय मुंबईला जाऊ शकत नाही तर रूम तर आपलंच नावी झाला. मग? म्हणजे आपल्याला जास्त कष्ट करायची गरजच नाही. बाबा मला माहिती आहे, मला देणारच ते आता. नक्की का? हो हो, मी बाबांना ओळखतो. माहिती ना किती काय काय आपण बोलून आलो तिथे. माझे बाबा प्रेमळ आहे. हे मला आहे माफ करणार, मला माहिती आहे. नक्की. हो हो, मी आता लगेच गावी झालं पाहिजे मला. अगदी बरोबर. आताच ट्रेन पकड आणि आधी पहिला गावी जा आणि बाबांशी बोल, जरा प्रेमाने बोल. आपण झाले तर जरा माफी माग, करतील ऍडजस्ट ठीक आहे, ठीक काहीतरी. आहे, चालेल. आणि काहीतरी मला फोन करून कळव नक्की. हा, लगेच तुला हा, कळवेल. असं कर. मग आजच निघ तू. हो, लगेच निघतो. जास्त उशीर नको. आणि हा तू काय काय ना? ते जाताना काहीतरी गोडधोड घेऊन जा. हा हा हा, म्हणजे चालेल. कसं काहीतरी खायला नेलं ना त्यांना अजून खुश होतील. हो, चालेल, चालेल. असं काहीतरी करून घे. पण नरम नाही काहीतरी नेशील ते. आधीच कमी दिवस राहिले. काहीतरी कळवलं ते नेशील आणि वाट लावून नेशील तिथे. नाही, नाही, तसं काय नाही. तू जातो, व्यवस्थित जाऊन लवकर जा आणि मला फोन कर. काय होईल? हा. ठीक आहे. आलं आलं पैसा आलं आलं पैसा तुला काय सांगितलंय? जोरात बोलू नकोस तू. आनंद झाला ना. आनंद घशात ठेव, बाहेर काढू नको. पण सगळं काम झालं ना आपलं. एक रूम 10 लाख रुपये भेटणार आपल्याला. ते पण ते कशाला सांगतोय तू? नाही, सांगत नाही मी. त्याला समजलं तर धावत येईल ना. ते पण आहे. पण त्याला कोण सांगते तिकडे एवढा? सांगतोय कोण? अरे मुंबईत ना तू शेवटी गावाला काय घडतं की त्याला सांगतात आता बरोबर शेजारी पाजारी. ते पण आहे. हा, मग हे कसं आहे, त्याच्या आधी सगळं आपल्याला करून घ्यायला पाहिजे. काय? ते पैसे बिशे येतात ते व्यवस्थित ठेवायला पाहिजे. हे मी बरोबर करतोय. तू त्याचे टेन्शन घेऊ नको. तर त्याला समजता का बरं? वाटलं तर तुझ्या नावावर घेऊ पैसे. एवढं काय? माझ्या नावावर नको. मला पोचता पाहिजे तेवढं पोचतं. मला बा पैसे नको. अरे ठेवता नाही, एकदा पैसे आले ना फुकटचं का माणसाला लय बेकार हे छंद लागतो. आपल्याला नको पैसे. मी आज मातीत आपलं मरण तिकडं. पण मला पैसे नको. फक्त जोरात बोलू नको. हे अजिबात भारत नाही बोलला. अरे कोण ऐकायला आहे? आता काय विजया रोड चिडून गेलाय तर काय परत येतोय? तो नाही परत येणार. बरं त्याला काय? आला तरी मी थारा नाही का? बाबा, हो बाबा, हे माझ्यावर ठेव. बाबा, कसे बरे आहेत ना? हो. अरे बाबा, बाबावर एवढं प्रेम? सुकल बाबा, अजून सुकल. बा, हे. काय बोललो बघ. नाही बाबा, मी नाही काय बोलत आहे, पण एवढं प्रेम नको करू बाबा. बाबा, मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगणार आहे. काय बोलतो? हो मग, आनंदाची बातमी. आनंदाची बातमी सांगणार आहे तुम्हाला. नातू बितू होणार असेल बाकी. पण आनंद आहे. मला आनंद आहे त्याच्यात. काय मला आपल्या दुःख. हो बाबा, ही नाही आनंदाची बातमी. त्याच्यापेक्षा वेगळी आहे आनंदाची बातमी. हो बाबा, हे नाही. हे, तू काय पण सांगू नकोस हं बाबांना. तू बाजूला हो. बाबा, मी काय म्हणतो, तुम्ही 25 वर्षापूर्वी मिल कामगार होतात माहिती आहे? कोणी सांगितलं ते? त्याला समजलाय. बाबा इकडे ये. बस्ती बस्ती करतो इकडे ये बाबा आमच्याकडे. बाजूला. मिल कामगार होतात ना, तर तुम्हाला एक कुणी तुला हा काय सांगितला? कुणी सांगितलं म्हणजे मला माहिती आहे. कुणी सांगितलं तुला खोटी बातमी ही? तुम्हाला एक फ्लॅट आणि 10 लाख रुपये मिळाले. मला हो मग, त्याला समजलं. हे तू बाजूला, तू काय पण सांगू नकोस हं आमच्यामध्ये. हो हे बघा बाबा, मी लिस्ट काढून आणली तुमची. मला दिसतंय कुठं परवापासून दिसायचं बंद झालं.
पण मला दिसायला नको. हे बघा हे तुमचं नाव सुद्धा आलंय. हे बघा नाव. हा नाव पण घेऊन आलाय. अरे तू गप्पशीर झाला. काय मध्ये मध्ये बाजूला आमच्यामध्ये हे बघा बाबा, हे बघा तुमचं नाव आलंय. तुम्हाला एक फ्लॅट 10 लाख रुपये मिळाले. कोण यालाय हा? हो, हे काय बघा, मला दिसतंय कुठं झालं. हे तुमचं नाव आहे. नाव माझं आहे तर बापाचं नाव वेगळं आहे. अहो, नाही बरोबर नाव आहे ते. बरोबर आहे, मी पण बघताय. बघायला काय तू गप्पशीर पाहिजे. या इकडे. हे बघा एक फ्लॅट 10 लाख रुपये मिळाले. आता एक काम करा, तुम्हाला जमीन विकायची आहे ना, विकायची नाही ना, नका विकू. पण मुंबईला फ्लॅट भेटलाय ना, तो फक्त माझ्या नावावर करा. अरे या खोट्या बातमी ह्याला सांगतो कोण? पण तो याच्याच नावावर केला पाहिजे ना. मरायला काय सांगते? हो बाबा, हे तू काय सांगतोय बाजार? आमच्या देऊ नको दोघांच्या मध्ये. हे बघा तो फ्लॅट मिळालाय, मला माहिती असेल. तो फक्त माझ्या नावावर करा, पण थोडेसे पैसे द्या. अरे मेल्या वाटोला लावशील ना तू. हो बाबा काय बोलताय? त्याला सांगतोय शेताचं वाटोला लावलंच नाही काय तू. मग हे तुला शेती व्यवस्थित बघता येत नाही? बघ बाई, हा? वेडा कुठला? हो, पैसा माणसाला कुठं नेतोय बघा. आता फ्लॅट माझ्या नावावर करा ना. तो एकुलता एक भैया मी तुमचा. छे छे. हा? फ्लॅट बी येते ना हो याला. काय? अहो, काय पण काय सांगता मला. ती माझी आणि त्याची मग भांडणं होती. हे आलो तो. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. पण तुझ्या सगळं त्याच्या नावावर केलं. तुझ्या नावावर तू काहीतरी सांगतोस ना, म्हणून तुझ्या नावावर करून घेतले नाही त्यांनी. अहो, ऐकता बाई ना तुम्ही. काय केलं? हे आलो. ते काय काय फ्लॅट आहे ना, तो मी ह्याच्या नावावर केला. आणि 10 लाख रुपये आले होते ना, त्याची मी समाधी बांधून ठेवली आहे. त्याच्या नावावर ठेवलं पाहिजे ना. अरे बेल्या तू हे गप्प आलो. काय तुम्ही केलं ते बाबा? तुम्हाला काय बस. तू मला काय बघितलंच नाही, काय नाही काय नाही. आता याच्या पुढे बघशील कशावरून म्हणून मी याला त्याच्या नावावर फ्लॅट केला आणि ते 10 लाख रुपये मीच कटलं सगळं. हो बाबा तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय काय? काय हा अनाथ मुलगा, त्याला पूर्ण बाहेरनं उचलून आणला, मी त्याच्या नावावर फ्लॅट केला आणि तुमच्या रक्ताच्या मुलग्याला तुम्ही विसरलात. काय कळतं काय तुम्हाला? वा विशाल, वा. आज तुला बाप आठवला ना. अरे बाप कळणे एवढं सोपं नसतं रे. अरे जोपर्यंत बाप मरत नाही ना, तोपर्यंत आपल्याला बाप कळत नाही. हीच आपली शोकांतिक आहे. अरे बापाची जबाबदारी, बाप गेल्याशिवाय आपल्याला बापाची जबाबदारी कळत नाही. अरे तुला काय कळणार रे बाप म्हणजे काय? जरा तुला पंख फुटले तेव्हा तू मुंबईला गेला. बाप इकडे काय करतोय तुला नाही कळणार. अरे त्याच्यासाठी बापाचं काळीज असावं लागतं. जोपर्यंत बाप होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला बाप काय असतं हे कळत नाही. तुला काय कळणार रे बाप म्हणजे काय असते? अरे आई आपल्याला हात धरून चालायला शिकवते रे. पण बाप अख्खं जग दिसावं म्हणून आपल्या खांद्यावर बसून ज्या पोराला अख्खं जग दाखवतो ना, तो आपला बाप. तुला काय करणार बाप? आईची माया, आईचं प्रेम, आईचं वात्सल्य आपल्या सगळ्यांना दिसतो. पण बापाचं काळीज मात्र कधी कोणाला दिसलं नाही. अरे लेक सासरी जाताना आई ढसा रडते, तिचे अश्रू आपल्याला सगळ्यांना दिसतात. पण बाप, अरे आपलं लेकरू दुसऱ्याच्या घरात जाताना सरकन काळ चिरावा असे इतक्या वेदना त्याला होतात. सगळ्या लोकांसमोर डोळ्यातलं पाणी डोळ्यात आठवणारा तो आपला बाप. मला नाही रे करणार. अरे जोपर्यंत बाप नावाचा पांडुरंग आपल्या घरात आहे ना, तोपर्यंत आपल्या आयुष्याची पंढरपूर झाल्याशिवाय राहत नाही. मला बाप नाही रे करणार. अरे असेल मी आणा. आजपर्यंत तुझ्या बापाने कधी मला बोलला नाही रे, मी आणणार नाही. आजपर्यंत लेकरावानी माया केली रे माझ्यावर. त्याने कधी मला बोलला नाही की तू अनाथ आहेस, तुला उचलून आणलं.
जाणीव करून दिलीस की मी अनाथ आहे, असे मी अनाथ. पण एका अनाथाला विचार, एका बापाची किंमत काय असते. ते बाप आपल्या जीवनात असणं काय गरजेचं आहे ना, हे माझ्यासारख्या अनाथाला विचार. आणि लहानपणीच आई बापाचं चित्र हरून बसलेलं आहे, म्हणून मला या बापाची किंमत आहे. आणि तुझ्यासारख्यांना फक्त पैशाचा अभ्यासा पोटी तुम्ही बापाला विचारणार. तुला वाटत असेल तुझ्या बापाने सगळं माझ्या नावावर केलंय, नाही रे. कारण बाप कधी चुकत नसतो. भले तो आपल्याला शासन करण्यासाठी कठोर वागेल, कठोर शिक्षा करेल, पण बाप हा बाप असतो, तो कधी चुकत नाही रे. ते 10 लाख रुपये आणि ती रूम आहे ना, ती त्याने तुझ्या नावावर कधीच केले. कारण बाप हा चुकत नसतो. बापाचा हिशोब हा नेहमी सारखाच असतो. म्हणून म्हणतो बाप हा बाप असतो आणि हिशोब त्याचा साफ असतो. धन्यवाद.